श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती एक स्पेशल केकची ऑर्डर आणि हा केक मी फर्स्ट टाईमच बनवलेला आहे. तर तो कसा झाला आहे ना, तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि केकचं फायनल लूक बघायचा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. तर पाठीमागे तुम्हाला पसारा दिसतच असेल. तर तो पसारा म्हणजे ज्यावेळेस माझे स्टॉल्स होते ना त्यावेळेसचा केक आहे हा. ॲक्च्युली मला वेळ नाही मिळाला अपलोड करायला, सो मी तो आत्ता अपलोड करते आहे. आणि मी स्टॉलची तयारी करता करता मी केकच्या ऑर्डरसुद्धा घेत होते. मी एकही केकची ऑर्डर मिस नाही केली. मग कितीही म्हणजे धावपळ झाली माझी तरी पण. आणि माझा भाऊ माझ्या हेल्पिंगला होताच, सो मला एवढा पण काही लोड नाही आला. आणि ही ऑर्डर मला त्याच्याच मित्राने दिली होती. तर हा 1 kgचा चॉकलेट फ्लेवर केक होता आणि कस्टमरला सकाळी 11पर्यंतच पाहिजे होता. सो मी ह्याला रात्रीच क्रमकोट करून ठेवलं होतं आणि सकाळी पुढची डिझायनिंग वगैरे करायला घेतली. तर केक छान असा सेट झाला होता. आणि मी शॉपमध्ये जाऊन हे फ्लावर्स वगैरे घेऊन आले, कारण माझ्याकडे हे काहीच मटेरियल अवेलेबल नव्हतं. हे सगळं घेऊन आल्यानंतर लगेच केक डेकोरेटिंगला घेतला. तोपर्यंत केकचं जे आयसिंग होतं ते छान सेट झालं आणि खरंच खूप सुंदर झाला होता हा केक. आणि तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटतो आहे तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. त्या कस्टमरने हा केक त्याच्या मम्मीसाठी ऑर्डर केला होता. त्याच्या मम्मीचा बर्थडे होता, सो हा पण एक मदर स्पेशल केक होता. आणि खरंच खूप छान झाला होता हा केक. म्हणजे लूक पण खूप वेगळा आला होता आणि ह्या रोजेसने पण छान असा लूक आला ह्या केकला. फिनिशिंग वगैरे पण एकदम परफेक्ट झाली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असंच भरपूर प्रेम करत राहा. लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, भरपूर शेअर करत राहा आणि असंच खूप सारं सपोर्ट करा. तर छान असा टॅग वगैरे लावला आणि हा होता केकचा फायनल लूक. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू. बाय.